घरात इतके खूप छान छान पदार्थ बनले होते, कारण की यात्रा होती तर आम्हाला नैवेद्य दाखवायचे होते. आणि मन असं न खाताच एवढं प्रसन्न झालं होतं की मला ते एक गाणं नुसतं आठवत होतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. कसं वाटलं मग गाणं? एकदम मनाला प्रसन्न झालं ना. एवढे पदार्थ बघून तेच मला असं वाटलं की नक्की सुख काय असतं. मम्मीने एवढं छान छान जेवण केलेलं, एकदम असं मटकी बटाटा, मेथीची भाजी, डाळ भात आणि स्पेशली खीर आणि लाडूसुद्धा होते. सो मी खूप एक्साइटेड होती. पण आता मी हे नैवेद्याचे ताट भरत होती. आम्हाला गावात जायचे होते नैवेद्य घेऊन सगळे, तर मी हे असे 11 नैवेद्य भरत होती आणि खूप छान वाटत होतं आम्हाला सगळ्यांना. सगळं नैवेद्य भरून झाला होता आणि तेवढ्यात माझे पप्पासुद्धा आले. सो पप्पा असे मस्त झोला घेऊन आले होते नारळांचा, आणि आम्हाला बनवायचं होतं नारळांचं तोरण. हनुमान जयंती असल्यामुळे आम्ही हनुमानांना घालणार होतो नारळाचा हार. सो ते पण घाई गडबड होतीच, लागोपाठ आमचे सगळे घरातले कामाला लागतात काही एखादी गोष्ट असेल तर. आणि कसं विसरणार ना, आपल्या घरच्या देवांना पण आपण नैवेद्य ठेवला पाहिजे. सो इथे मम्मीने पहिला नैवेद्य घरच्या देवांना काढून ठेवला आणि बाकी सगळं आम्ही मंदिरांमध्ये घेऊन जाणार होतो. मग सर्व नैवेद्य दाखवला आणि खूप छान वाटलं. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण गावी कसं असतं, काय करता तुम्ही, आणि तुमच्या घरात असं नैवेद्यासाठी काय काय प्रकार बनवले जातात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हे सगळं झाल्यानंतर फायनली मी सुद्धा जेवायला बसली आणि इतकं मला छान वाटलं.